दीप प्रज्वलन करून रत्नाई संगीत वाद्यवृंदाचं उद्घाटन मान्यवरांना करावं अशी मी नम्र विनंती करतो। नमस्कार मंडळी, मी चैत्राली कामठे। आम्ही दोघीही जणी आजच्या या रत्नाई संगीत वाद्य वृंदाच्या कार्यक्रमात तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत करतो। आगतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। पाण्या पाण्या तुझा रंग कसा? ज्याला जसा हवा तसा। संगीताचंही तसंच ना, ज्याला जसं भावलं तसं। अगदी बरोबर। अगं पण आत्ताच आपण ओंकार ऐकला, पण ओम म्हणजे नेमकं काय ग? अगं सर्व वेद ज्याचा उद्घोष करतात, सर्वजण ज्याचे चिंतन करतात ते रूप ध्यान म्हणजे ओम। याला प्रणव असेही म्हणतात बरं का? अगं मला माहिती होतं ग, मी आपली तुझी फिरकी घेतली। मंडळी आता मी तुम्हाला सांगते ओम म्हणजे काय ते। वेद छंद पुराणे इतिहास नृत्य गीत या सर्वांची उत्पत्ती ओंकारापासूनच झाली आणि म्हणूनच तर आजच्या या रत्नाई संगीत वाद्यवृंद कार्यक्रमाची सुरुवात सुद्धा ओंकारानेच झाली।
मंडळी, मगाशी तुम्ही सर्वांनी बघितलं ना, हिने माझी कशी फिरकी घेतली ते. आता मी हिची फिरकी घेते. हा, तुला उत्सव म्हणजे काय माहितीये का ग? हो, उत्सव हॉटेल ना. वेडीच आहेस. मगाशीच मी सांगितलं ना की आपण संगीत निसर्गातून शिकलो. पण त्याचा उत्सवशी काय संबंध? काय मंडळी, बरोबर आहे ना? त्याचा उत्सवशी काय संबंध असणार? अगं, वसंत ऋतू हा सृष्टीचा उत्सव. तुला एवढं सुद्धा माहित नाही का ग? तो कोकिळीला गायला लावतो, वृक्षांना नाचवतो आणि बेधुंद रानवारा गिरीकंदरात कोश घुमून जणू संगीत सभाच भरवतो. आत्ता आलं माझ्या लक्षात तुला काय म्हणायचंय ते. मंडळी, वसंत ऋतूत जसं आपलं मन प्रसन्न राहतं, तसंच रामप्रहरी जर आपण भूपाळी ऐकली तरी आपलं मन कसं प्रसन्न होतं ना, बरोबर ना? अगदी बरोबर. बघितलंत मंडळी, माझ्या बरोबर राहून राहून ही सुद्धा कशी हुशार व्हायला लागली. हा, चला तर मंडळी, तुमची आमची सर्वांची मनं प्रसन्न करण्यासाठी आपण ऐकूया भूपाळी. स्वीकार
ऐकल्यानं तुमचं मन नक्कीच प्रसन्न झालं असेल. झालंय ना? अगं झालंच असणार. बघा मंडळी, मी तुमच्या बाजूनी बोलते हा. तर आता मी तुमच्या समोर एक शेर आणणार आहे. शेर? अगं हो हो, शेर म्हणजे शेरो शायरीतला शेर, सिंह नव्हे. माझं तर हृदयच धडकायला लागलंय. काय मंडळी, तुमचं सुद्धा हृदय धडकतंय ना? बर, मग ऐका तर. झरना अगर कलकल करते हुए गिरता है तो उसमें भी एक मधुर संगीत है. हमारा दिल जब भी धड़कता है तो उसमें भी एक लय है. इसी तरह पूरी कायनात में एक गूंज है. अगर बात दिल की है तो सुनो. रात को चांद मुबारक, चांद को चांदनी मुबारक, फलक को सितारे मुबारक, सितारों को बुलंदी मुबारक, बुलंदी मुबारक. और आप सबको हमारी ओर से दिल धड़काने वाली ये धुन मुबारक.